महाराजांनी आपल्याला उपदेश केलाय की मनुष्याला जीवनामध्ये आवड कशाची असावी, तर हे स्पष्ट करत असताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून या भूतलावर पवित्र कोण आहे, सोहळा कोण आहे, तर ज्याला ईश्वराची आवड आहे, ज्याला परमार्थाची आवड आहे असा व्यक्ती त्या ठिकाणी पवित्र आहे आणि तो त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये आहे. आणि ज्या व्यक्तीकडे या पांडुरंग नामाची जी संपत्ती ज्याच्याकडे आहे ती कधीही संपत नाही आणि ज्याला ईश्वराची आवड आहे तो पवित्र आहे आणि अशा व्यक्तीची जर आपण सेवा केली तर ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. अशा प्रकारचा भावार्थ या ठिकाणी महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि एवढ्या अगदी वयोवृद्ध स्थितीमध्ये देखील महाराजांनी या ठिकाणी येऊन आपल्याला सर्वांना अगदी हसून खेळून सर्वांमध्ये त्या ठिकाणी या कीर्तनाचा भावार्थ सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून मी त्यांचं राजे जाधव परिवार, त्याचबरोबर समस्त गावकरी मंडळी त्याचबरोबर सर्व भजनी मंडळी किनगाव राजा यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि उद्याच्या कार्यक्रमाची थोडक्यामध्ये रूपरेषा या ठिकाणी सांगतो. यावर्षी नवरात्रामध्ये एक दिवस वाढून आलेला आहे, म्हणजे आपल्याकडे यावर्षी 9वी आणि 10वी माळ ही एकाच दिवशी आहे, म्हणजे 10 कीर्तन या ठिकाणी आपण ठेवले आहेत आणि म्हणून योगायोगाने आपल्याला एक कीर्तन वाढवण्याचा चान्स या ठिकाणी मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे. म्हणून उद्या म्हणजेच 8-10-2024 मंगळवारला रात्री 9 ते 11 कीर्तन केसरी हरिभक्त पारायण अक्रूर महाराज साखरे. आता आपल्याकडे 2 साखरे महाराज आहेत, एक यशोधन महाराज साखरे जे की किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव आहेत आणि हे जे दुसरे आहेत हे बीड गेवराईचे. जी टॉकीजला त्यांचे बरेचसे कीर्तन त्या ठिकाणी प्रसिद्ध होत असतात. युट्यूबला देखील त्यांचे भरपूर कीर्तन या साखरे महाराजांचे प्रसिद्ध होत असतात. हजारो लाखो फॉलोअर्स या ठिकाणी अक्रूर महाराज साखरे यांचे आहे आणि म्हणून या कीर्तनाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी घ्यावा